सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिला बांधव ज्येष्ठ नागरिक असणार आहे त्या सर्वांसाठी एक खुशखबर आता संजय गांधी निराधार योजनेच्या वेबसाईटवरती आलेली आहे. तुम्ही पाहू शकता सूचना एप्रिल हप्त्या संदर्भातील त्यांनी सांगितलेली आहे की केव्हापासून सर्व निराधारांनी इथं वाटप सुरू झाला आणि कोणकोणत्या निराधारांना इथे पैसे मिळालेले आहे, कोणत्या निराधारांना पैसे मिळायचं बाकी आहे आणि इथून पुढे कोणत्या निराधारांचा लाभ बंद सरकारने केलेला आहे आणि कोणत्या निराधारांना आता हप्ता कायमस्वरूपी मिळणार नाही. चला तर सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. एक पोर्टलवरती आपल्याला मेसेज इथं पाहायला मिळालेला आहे. आपण पाहू शकता की वितरणाच्या संदर्भातील हे माहिती आहे. आता तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण एप्रिल हप्त्या संदर्भातील माहिती समजायची आहे. फक्त व्हिडिओला 2 मिनिटं पाहत चालायचं आहे, कारण की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जर का तुम्ही लाभ घेत असाल, कुठल्याही निराधार योजनेचा जर का तुम्ही लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरं तर महत्त्वाचा ठरणार आहे. फक्त 2 मिनिटं पाहत चला. एक विनंती आहे, सर्व माहिती जाणून घेण्याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती व संजय गांधी निराधार योजनेचं सर्व अपडेट ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर बघा, एप्रिल हप्ता संदर्भातील जे काही वितरण होणार आहे त्याच्या संदर्भातील हा पोर्टलवरती पॉपअप आणि मेसेज इथं दाखवण्यात आलेला आहे. सरकारच्या माध्यमातून आपण पाहू शकता, आपणास सूचना करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक इथं तुम्ही पाहू शकता. इथं तुम्हाला इथं दिनांक दाखवलेली आहे की 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 5 वाजल्यापासूनच ते 24 एप्रिल 2026 रात्री 9 वाजेपर्यंत हे पोर्टल्स इथं वरील लाभ वितरण करण्याची प्रक्रिया इथं सुरू राहणार नाही. सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही अशा प्रकारे पॉपअप देण्यात आला होता. तुम्हाला देखील माहिती आहे 23 तारीख गेली आणि 24 तारीख गेली, परंतु आपल्याला पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे एक काम करायचं आहे. त्यावरती हे पोर्टलवरती आता पॉपअप दाखवण्यात आलेला आहे. आधी जे 9 ते 10 एप्रिल पॉपअप इथं दाखवलेला होता, म्हणजे सरकारने तारीख इथं चेंज केलेली आहे. आता या तारखेपासून वितरण इथं जसं की कालावधी सरकारने सुरू केला नाही, लक्षात ठेवा, वितरण प्रक्रिया सरकारने सुरू केला नाही. फक्त इथं सांगितलेलं आहे की सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही, म्हणजे सुरू राहणार नाही, सक्रिय राहणार नाही. म्हणजे 23 ते 24 एप्रिलपर्यंत इथे यावरती वितरण प्रक्रियेची जे काही यादी असणार आहे, जे काही पात्र लाभार्थी असणार आहे, ज्यांना इथं पैसे वाटप करायचे आहे, त्यांच्यासाठी ज्यांचं आधार कार्डला बँक खातं इथं लिंक आहे काय, म्हणजे सर्व काही कागदपत्रे चेक करून त्यांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार असतं. यासाठी 2 ते 3 दिवस पोर्टल सक्रिय राहणार नाही अशा पद्धतीने माहिती दिलेली होती. परंतु आता आपल्या खात्यामध्ये पैसे कसे येणार, कोणत्या तारखेला येणार, हे आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचं आहे. आपण पाहू शकता, पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत इथं प्रदान करण्याच्या मान्यता देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता, म्हणजे डीबीटी योजनेसाठीचे प्रदान पुढील आदेश होईपर्यंत पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत इथं प्रदान करण्यात इथं मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या लाभार्थ्यांचा बँक त्यांच्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल त्यांना जिथं पैसे मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे. तुम्ही इथं सर्व काही माहिती पाहू शकता. म्हणजे सर्व लाभार्थ्यांसाठी एक आनंदाचं अपडेट आलेलं आहे. आता येथे आपल्याला बघू शकता तुम्ही 27 ते 28 पर्यंत पासून म्हणजे आपल्याला 100% इथं वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. मागील देखील इथं निराधार योजनेच्या अंतर्गत हे तारीख चेंज करण्यात आलेली होती. यावेळेस सुद्धा तसंच झालेलं आहे. म्हणजे आता लवकरच आपल्याला हप्ता मिळणार आहे. फक्त तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असेल आणि तुम्ही KYC केली असेल तर मग 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. काळजी किंवा चिंता करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. बाकी असेच निराधार योजनेचं सर्वात अगोदर लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.